संगमनेरात महायुतीची शक्तीप्रदर्शन, शिंदेंची विकासांची ग्वाही। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरात झालेल्या महाविजयी महामेळाव्यात जनतेला विकासाच्या ग्वाही दिल्या। आमदार अमोल खटाळ यांना आमदार बनवणारी जनता ही खरी जायंट किलर आहे। विरोधकांना जनतेने 440 वोल्टचा झटका दिला आहे असे त्यांनी स्पष्ट केले। शिंदेंनी शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला तातडीने मंजुरी, औद्योगिक वसाहत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या त्यांच्या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुष्पवृष्टी केली। जाणता राजा मैदानावर झालेल्या सभेला आमदार अमोल खटाळ, आमदार विठ्ठलराव लंघे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, राष्ट्रवादीचे कपिल पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। शिंदे म्हणाले, आज संगमनेरात जनतेचा महासागर लोटला आहे। मी निवडून आल्यापासून सगळ्यांचे कामं केले। तो बघितला नाही तो कुठल्या पक्षाचा आहे, कोणाचा आहे, परंतु दुर्दैवाने साहेब आता काही लोक पुन्हा राजकारणात सक्रिय जनतेने नाकारल्यानंतर पुन्हा कमबॅक करण्यासाठी खोटे नाट्य प्रकार सुरू केले। माझ्या विरुद्ध खोटे व्हिडिओ बनवणं, खोटा नॅरेटिव्ह सेट करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कधी कधी तो स्वतःचेच खोटे व्हिडिओ बनवता येते आणि स्वतःच व्हायरल करतात जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी। परंतु आज या जनतेने त्यांना उत्तर दिलंय, तुम्ही किती बी करा मस्ती, तुम्हाला हा शिवसेनेचा वाघ, शिंदे साहेबांचा सैनिक, विखे पाटलांचा सैनिक पुरून उरल्याशिवाय राहणार नाही। या 40 वर्षापासून असलेल्या संगमनेर तालुक्यावर दुष्काळाचा शिक्का पुसण्याची सुरुवात झालेली आहे। योगायोगाने जलसंपदा खातं विखे पाटलांकडे आहे, त्यामुळे मला खात्री आहे आणि आपले नेते ज्यांनी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरणासाठी भरघोस निधी एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला होता। मला आठवतं साहेब, आपल्या माध्यमातून आपण विखे पाटलांनी आदरणीय मोदी साहेबांना निळवंडे धरणावर आणलं होतं आणि निळवंडेंनी फक्त आतापर्यंत प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीपुरतं काढलं। त्यांना मोदी साहेबांनी आल्यानंतर चपराक दिली आणि दाखवून दिलं निळवंडे धरण सुद्धा महायुती सरकारच्या काळात झालं। काल रात्री सुद्धा खोटे नाटे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला।
विकासाच्या दृष्टीने साहेब 8 महिन्यामध्ये तुमच्याकडे दर मंगळवारी आल्यानंतर काही ना काही कागद घेऊन येतो, काही ना काही मागणी करत असतो. अमोल अरे किती आम्हाला छळशील तू, पण साहेब या माझ्या मायबाप जनतेने जे प्रेम माझ्यावर दिलंय ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला 40 वर्षापासून ही जी जनता मागवलेली आहे, ही जी जनता विकासापासून वंचित आहे, या जनतेला विकासाच्या प्रवाहावर आणण्याचं काम मला करायचं आहे. जाती धर्माच्या नावावर ज्यांना राजकारण करायचं त्यांना करून द्या. मला त्यांना सांगायचं आहे, आम्ही वारकरी कुटुंबातील आहे. माझी आई दरवर्षी पंढरपूरला जात असते. जे नेते आहेत माझे एकनाथराव शिंदे साहेब, हे प्रत्येक वर्षी वारकऱ्यांचा सन्मान करता पंढरपूर सारख्या ठिकाणी वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक छोट्या आणि छोट्या गोष्टीची काळजी घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं. आपल्याला विनंती करेन, नवीन आमदार आहे, पहिल्यांदाच निवडून आलो, ते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. साहेब मला खात्री आहे, मी निवडून आलो त्यावेळेस तुम्हाला जॉईन केलर ही पदवी दिली होती आणि तुम्ही सांगितलं होतं विकासासाठी तुला अमोल मतदारसंघामध्ये काहीच कमी पडून देणार नाही. साहेब मला तीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आज तुम्ही संगमनेर येथे आलात, आमच्या संगमनेरचा नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न असेल त्यामध्ये सुद्धा साहेब आपण हस्तक्षेप केल्यास नाशिक पुणे रेल्वे संगमनेर जाऊ शकतो. साहेब आज आपल्याकडेच उदय सामंतांकडेच उद्योगमंत्रीपद आहे. मी यापूर्वी आपल्याला भेटलो होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं उद्योगमंत्र्यांबरोबर आपण बैठक लावतो. साहेब या तालुक्यामध्ये कारखाना, दूध संघ आणि स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये 5,000 लोकांना ठेवून त्यांचं शोषण केलं जातं. साहेब या तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी मला संगमनेरमध्ये MIDC पाहिजे आणि मला खात्री आहे, मला खात्री आहे की MIDC तुम्ही मंजूर करशाल. त्यांच्या अस्वारूढ पुतळ्यासाठी 200 स्क्वेअर फूट जागा दिली होती. साहेब माझी विनंती आहे आपल्याला, मला तिथंच वाढीव जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळ्याचं स्मारक तिथं करायचं. त्यासाठी सुद्धा साहेब आपण निश्चित परिवहन मंत्री सुद्धा आपलेच आहे सरनाईक साहेब, त्यांना सूचना नसेल आणि त्याची मार्ग लागेल. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्याला स्मारकासाठी जागा व निधीची गरज आहे, तो सुद्धा आपण निश्चित देता. संगमनेर तालुक्यामध्ये पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध आहे. हा आमचा व्यापारी, हा आमचा उद्योजक असेल, हा आमचा शेतकरी असेल, हा स्वतःच्या हिमतीवर आणि संगमनेर सुदृढ केलंय आणि सदन केलंय. व्यापाऱ्यांमध्ये मधल्या काळात दहशत होते, व्यापाऱ्यांना शब्द दिला, हा सैनिक आहे, हा सैनिक तुमच्या पाठीशी 24 तास उपलब्ध राहील. कधीही सांगा, कुठल्या व्यापाराचं संगमनेरमध्ये शोषण होणार नाही. खंडीकरणचा बंदोबस्त करू आपण. जे खंडी घेत आहे त्यांना या माध्यमातून इशारा देतो, यापुढे जर माझ्या मतदारसंघातील कुठल्या व्यापाऱ्याला खंडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याची आहे. आणि समोरच्यांना सांगतो, तुम्ही जर या तालुक्यातील माझ्या कुठल्या छोट्या छोट्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ या अमोल खंडाळाबरोबर, या एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय विखे पाटील साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, आदरणीय अजितदादा पवार असेल, यांच्याबरोबर तुम्हाला गाठ आहे. बाचा सांगतोय मी सत्ताधारी पक्षाचा आहे. अरे बाबा, सत्ताधारी पक्ष कोणाला म्हणता याची तुला जाणीव आहे का? गेला फोटो काढला, व्हायरल केला म्हणजे तू सत्ताधारी पक्षाचा होत नाही. सत्ताधारी पक्षाचं व्हायला सत्ताधारी महायुती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावं लागते. लोकसभेला आमचे खासदार लोखंडे साहेबांच्या विरोधात या मामा बाचानी काम केलं. मामा तर होताच विरोधात, पण बाचानी विरोधात काम केलं. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात सुद्धा या सत्यजित तांबेने काम केलं होतं. त्यामुळे तो कुठल्या अधिकाऱ्याने सांगतो मी सत्ताधारी पक्षाचा आहे. साहेब आपण सुद्धा या गोष्टीचा इथं तालुक्यातील आमच्या जनतेला सांगितलं पाहिजे. महायुतीचा आमदार आणि महायुतीच्या जीवावर निवडून आले, परंतु ज्यांना त्याची जाण नसलेले त्यांना त्यांची जागा ही आमची जनतेने आज दाखवलेली आहे. प्रत्येक निवेदनाला जागेवरती अधिकाऱ्यांना सांगितलं, DYSP ॲडिशनल SP साहेबांना सांगितलं यामध्ये लक्ष द्या. मित्रांनो, आता संगमनेर तालुक्यामध्ये दहशत आहे का? दहशत राहिली का कोणाची? यापुढं दहशत
याच्यात दबून घ्यायची नाही. भविष्यात मला खात्री आहे साहेब वारकऱ्यांबरोबर आहे, वारकऱ्यांबरोबर आहे, लाडक्या शेतकऱ्यांबरोबर आहे, लाडक्या बहिणींबरोबर आहे, लाडक्या युवकांबरोबर आहे. तुम्ही सगळ्यांना आज या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो, आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, भगवा फडकवायचा त्या समोरच्याचा टांगा पलटी करायचं ना. त्यामुळं सगळ्यांनी जी वज्रमूठ बांधलेली आहे ती वज्रमूठ आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. 24 तास जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असतात. साहेबांच्या माध्यमातून साहेब अजून एक विनंती करेल आपल्याला साहेब, संगमनेर नगरपालिकेचा मागील 10 वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरती आपल्याला करावी लागेल साहेब. त्यामध्ये कळेल, आता 4 दिवसापूर्वी काही मोर्चे काढून सांगितलं आमदारांनी विकास करावा. आमदार हा विकासच करतोय. आज नाईलाजानी 8 महिन्यात मी कधी टीका केली नाही, आज मी बोलतोय. कारण तुम्ही सुरुवात केली, सुरुवात तुम्ही केल्यावर उत्तराला प्रत्युत्तर आम्हाला द्यावाच लागेल. साहेब 8 महिन्यामध्ये जो विकासाची घडवड सुरू आहे यामुळे कुठेतरी व्यथित झालेले लोक राजकारणाचा पुनर्जीवनासाठी केविलवाणी धडपड करताय आणि त्या धडपडीच्या माध्यमातून विकास करा असा सल्ला देताय. पण मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. मला सल्ला देण्यासाठी आमचे त्रिदेव आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा, आदरणीय विखे पाटील हे ज्यावेळेस मला सल्ला देतील आणि मला खात्री आहे ते मला सल्ला तुम्ही यापूर्वीच सांगितलंय, अमोल तुला या तालुक्यातील जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुला पूर्ण ताकद देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा साहेब तुम्हाला आणि विखे पाटलांच्या हस्तेच आम्ही लवकरच तो सुद्धा सुरू करूया. मध्ये प्रत्येक वेळेस आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी केला. अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हा तुमचा भाऊ, तुमचा मुलगा उपस्थित राहिला आणि उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. हम यारों के हैं यार, वफादारों के लिए है दिलदार. हम यारों के हैं यार, वफादारों के लिए है दिलदार. हमसे मुकाबला न करना वरना घूमते रहोगे दर बदर. हमसे मुकाबला न कर वरना घूमते रहोगे दर बदर. त्यामुळं हा शेर ज्यांच्यासाठी होता त्यांच्या घरापर्यंत त्यांना आवाज गेला असेल. मला विश्वास आहे, खात्री आहे आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून, विखे पाटलांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील दुष्काळी पाण्याचा प्रश्न मिटतोय आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून रोजगाराचा व पर्यटनाचा, नगरविकासाचे सगळे प्रश्न नक्की मिटतील याची मला खात्री आहे. साहेबांना एक आत्ताच आपल्याला भगवा झेंडा संगमनेरमध्ये फडकून 40 वर्षाची हुकुमशाही जी छोटी मोठी चालू आहे ती सुद्धा आपल्याला नेस्ताभूत करायची आहे. यापुढे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपला भगवा आपल्याला फडकवायचा आहे. साहेब तुम्ही मला संगमनेरमध्ये आला, या आमच्या मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी आला, त्याबद्दल मी आपले सुद्धा खूप खूप आभारी आहे. संगमनेरमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व समान शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी स्वागत करून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. पुण्यश्लोक अहिल्या देवी यांना वंदन करतो. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आणि खरं म्हणजे आजचा दिवस हा इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.
इथं उपस्थित मी येताना बघितलं हेलिकॉप्टर उतरल्यानंतर इथे यायला आम्हाला किती वेळ लागला? जवळपास 3 तास. भव्य वादळ इथं पाहायला मिळालं, भव्य वादळ. आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ पण आहेत, लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी पण आहे, चमत्कार घडवला आणि 40 वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली. आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहीण भावांचं, शेतकऱ्यांचं दर्शन इथं घ्यायला आलेलो आहे. तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय. मी पाहत होतो येताना रस्त्यावरचं माणसं जनसागर, घरामधून, बाल्कनीमधून, वर टेरेसवरून, सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे हात करत होते, स्वागत करत होते. हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. बोले मंडप वचून बाहेर भरून पडलं आहे, मंडपात जागा नाही. आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता. कुणालाही भाड्याने आणलेलं नाही. हे सर्व एका प्रेमापोटी, एका श्रद्धेपोटी, आपुलकी आणि जिव्हाळ्यापोटी आलेले. खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंट किलर ठरला. बरोबर ना? पण खरं म्हणजे जायंट किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे. पण तुम्ही आज इथला मतदार, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला, तर खरे जायंट किलर तुम्ही आहात. आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. खेळत राहा, अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत राहा. आणि बाकी आता काम नसल्यावर खबरदार घेत राहा. खबर देण्याचं काम अमोल खताळ करेल. कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे. आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला. संगम आपण म्हणतो, नद्यांचा संगम होतो, त्रिवेणी संगम होतो, परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला. जिकडं बघाव तिकडं माणसं, माणसं, माणसं. याचा मला अभिमान आहे. एक कार्यकर्ता जॉईंट केला आहे, पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.
भाजपने केलं आणि म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार कोण तर त्याचं नाव अमोल खताळ. आणि म्हणून आज शिवसेना एका विचारानं पुढे जातीये. 80% समाजकारण, 20% राजकारण. खरं म्हणजे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण घेऊन पुढे चाललोय. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जोर का झटका. अजून सावरलेत का नाही माहित नाही. अरे अजून महाविकास आघाडीचे लोक अजून सरकार महायुतीचं आलंय हे मानायला तयार आहे. कारण त्यांनी सरकार बनवली होती, पदं वाटून घेतली होती, मंत्रीपदं वाटली होती, सगळं झालं होतं. 5 स्टार हॉटेल बुक केले होते. कारण लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खतरे में, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असं जाणार, तमकं जाणार म्हणून फेक नॅरेटिव्ह पासून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या. त्यांना वाटलं आता विधानसभेत सरकार आलंच. पण तुला मी सांगतो 2022 मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्यांनी बेईमानी केली होती, शिवसेना भाजपा युतीला लोकांनी मतदान केलं, परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विरोधात बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून सत्ता मिळवली, खुर्ची मिळवली काँग्रेसला सोबत घेऊन. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा, माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा, बांधवांचा अपमान केला. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला पाडण्याचं पाप केलं. ती सत्ता या एकनाथ शिंदेने उलटवून पालटवून टाकली. या राज्याला पुढे नेलं. या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या आणि म्हणून याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. मी विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींना सांगत होतो की तुमच्या योजनेमध्ये काही लोक कोर्टात गेले, योजना होऊ नये. माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाचं एवढं तंतोतंत ऐकलं की तो जोडा 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबरचा नाही तर तब्बल 232 नंबरचा जोडा हाणला. 232 जागा आपल्या महायुतीच्या. आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही एवढा मोठा दैदिप्यमान 232 आमदार महायुतीचा हा विक्रम तुम्ही केलंय या संगमनेरकरांनी. कारण तुम्ही पाहिलं 40 वर्ष इकडे सगळं त्यांचं. साखर कारखाना, कॉलेज, दूध संघ सगळं कोणाचं. आणि मग साखर पण माझी, दूध पण माझं, चहा पण माझी, बिस्किट पण माझं. सगळे मलाही तुम्हाला आणि जनतेला काय देतो. आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे. सेवा करणारा हा मेवावाला माणूस नाही, हा सेवावाला माणूस आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, वेडे झाले काही पण बोलायला लागले. त्यांना अजून काय नाही, एवढा मोठा 440चा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाही. या 50-60 वर्षामध्ये काय काय चोरलं. या ठिकाणी
स्वाभिमान त्यांचा पळवला, अभिमान पळवला. या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार 50-60 वर्षात केला. मला सांगा 2014 पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री जेव्हा व्हायच्या अगोदर साखर आशीर्वाद मिळाले असते, पण तो वृक्षामधून कुठं गेला? हजारो कोटी गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मतचोरी झाली, यांचं डोकं चोरलंय, मेंदू चोरलाय, स्वाभिमान चोरलाय, सगळं चोरलाय, कुणीतरी पळवून गेले. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व काय? टी शर्ट का बनियान आहे का? कधी काढायचं कधी सोडायचं. हिंदुत्व आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व. गर्व से काम हिंदू आहे. म्हणण्याची हिंमत ताकद कोणी दाखवली? बाळासाहेबांनी दाखवली आणि त्याच्या आम्ही केली आहोत. आणि आता मी सांगतो, यांचा मी मुद्दाम सन्मान केला. हे वारकरी, ही संत परंपरा, हे कीर्तनकार, प्रवचनकार, पंढरपूरला लाखो वारकरी येतात. ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असताना बोललो, आजही बोलतो, या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कारण हा वारकरी महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि दिलेला शब्द पाळणारे विखे पाटील यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि अमोल खताळ हा निवडून आला. विखे पाटलांना काहीतरी पुरस्कार मिळाला ना. लंडनला होते, मी फोनवर त्यांच्याशी बोललो. त्यांना काहीतरी कोहिनूर ऑफ इंडिया. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झाला तिकडं. पण आपण सगळ्यांनी विखे पाटलांच्या मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. त्याने अनेक कामं या ठिकाणी हाती घेतली आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते. लाडकी बहीण योजना आपली मोठी योजना राज्यात नाही देशात लोकप्रिय ठरली आणि माझ्या लाडक्या बहिणीने इतिहास घडवला. पण तुम्ही कधी मनामध्ये कधी चिंता आणि संशय लाडकी बहीण योजना मी सांगतो पुन्हा एकदा. लोक किती काही म्हणाले, आता लोक त्यावेळी खोडा घातला, तुम्ही त्यांना चांगली महायुती जी आहे एकजुटीने इथं व्यासपीठ काढतो. सगळे आमचे लोक इथं राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे, आरपीआयचे सगळे माजी आमदार सगळे लोक इथं बसलेले आहेत. फुरपडे साहेब आहेत, तांबे साहेब आहेत, सगळे आहेत लोक. सगळे आपले जिल्हाध्यक्ष आहेत, सगळे लोक आहेत. ही एकजूट आहे आणि म्हणून अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोहण करण्यासाठी जागा दिली कमी पडतीये. मी प्रताप सरनाईक यांना लगेच सांगतो, तुमची
ही मागणी तात्काळ मान्य करा. संगमनेर इथं 100 बेडचं हॉस्पिटल मी आपल्याला सांगतो. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी तात्काळ सूचना देतो की याची प्रक्रिया चालू करा, याची प्रोसेस चालू करा आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDCची मागणी केली आहे. आणि MIDCचा मंत्री कोण आहे? न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि उपप्रादेशिक कार्यालय ते पण परिवर्तित RTO प्रताप सरनाईक. तुम्ही बरोबर शोधून जे जे माझ्याकडे जी खाती आहेत ती सगळे बरोबर प्रश्न टाकलेले आहेत. हुशार आहे आमदार. जलशुद्धीकरण केंद्र आता नगर विकास माझ्याकडेच आहे. पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे की नाही? नेते आपलं फिल्टरचं पाणी पितात, बिसलेरी पाणी पितात. मग आपल्या लोकांना चांगलं पाणी नको, शुद्ध पाणी नको? हे देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांनी 40 वर्ष नाही दिलं, हा अमोल खटाळ तुम्हाला शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची देखील पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, एक जायंट पडला म्हणून गाफील राहू नका. आता तर जो जायंट किलर झाला आहे, पण याला अरे एवढं घाई करू नका, थांबा. याला सुपर जायंट किलर करायचं का नाही? सुपर जायंट किलर करायचं आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हा एकनाथ शिंदे या तुमच्या अमोल खताळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. इथे पाटील पण आहे, मुख्यमंत्री आहे. आम्ही सगळेजण विकासासाठी या अमोल खताळ जायंट किलरच्या पाठीशी खंबीर. विठ्ठलराव, शिवसेना घराघरात पोचवण्याचं काम निवडणुकामध्ये महायुती आहे. महायुतीचा भगवा झेंडा तर फडकेलाच, पण शिवसेना देखील घराघरात मनामनात बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून कारण आपल्याला या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा. आता या निवडणुका नेत्यांच्या झाल्या, आता येणाऱ्या निवडणुका समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. एवढंच सांगतो, मी जास्ती काही टीका करत नाही कोणाला, परंतु जेव्हा कधी माझ्यावर कोणी टीका करतं त्यावेळेस मी त्यांना टीकेला उत्तर कामातून देतो. आणि कधी कधी असं छोटा कधी छोटा काही लोकांना मी फिरायला लागलाय, काही लोकांना बरं केलंय, काही लोक सगळे आता फिरतात. जास्ती लोक फिरले की त्याचा फायदा लोकांना होतो. त्याचं क्रेडिट आहे एकनाथ शिंदेला दिलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदेने सगळं 2022मध्ये पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणून दिलेल्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून अमोलचं मी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो की जे काय लोकप्रियता, हे जे काय सगळं आज जो जनसागर महासागर या ठिकाणी पाहायला मिळाला, याबद्दल मी अमोल खताळ याचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार असावा, एक आदर्श आमदार कसा
सारखा असावा. जेव्हा आमदार नव्हता तेव्हा देखील त्यांनी या संगमनेरमध्ये, या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आता तर सत्ता पक्षाचा आमदार आहे, सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे. ही सत्ता गोरगरिबांसाठी आपल्याला राबवायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी राबवायची आहे. धन्यवाद देतो. मी आपले आभार मानायला आलोय. ही आभार यात्रा आहे, कारण तुम्ही इतिहास घडवलाय, चमत्कार घडवलाय, आणि म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद घालतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. ऐका, अरे जगाच्या कारणी आले माझ्याकडे, आलाय मी बघतो आणि त्याच्यामध्ये लक्ष मी स्वतः घालतो. धन्यवाद. हे तुमचं सरकार.